नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये शिक्षक आहे आणि तुमच्या विज्ञान विषयाचा ऑनलाईन शिक्षक। इयत्ता 8वी विज्ञान विषय शिकवण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण विज्ञान विषयातील 4थ्या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। या पाठाचं नाव आहे धारा, विद्युत आणि चुंबकत्व। मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची विद्युत साधनं वापरतो की ज्यामध्ये टीव्ही असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, अनेक या उपकरणांमध्ये विद्युत आणि चुंबकाचा वापर केला जातो हे आपल्याला माहित आहे। परंतु प्रत्यक्ष त्या विद्युत धारेचा आणि चुंबकाचा वापर कशा पद्धतीने करतात, त्याची रचना, कार्य कसं असतं याविषयीची सर्व माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। मला वाटतं हा विषय आपल्याला नक्कीच आवडेल। मला वाटतं जास्त बोलण्यापेक्षा आपण या पाठावरती आधारित व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया। बघूया तर मग आज आपण 4थ्या पाठाविषयी व्हिडिओ पाहणार आहोत, धारा, विद्युत आणि चुंबकत्व। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची उपकरणं, साधनं पाहत असतो की ज्यामध्ये विद्युत आणि चुंबक यांचा उपयोग केला जातो। पहा, काही उदाहरण आपल्याला आठवत आहेत का? यामध्ये सांगता येईल की टीव्ही, रेडिओ, फ्रीज यासारख्या साधनांमध्ये अगदी आपण रोज वापरतो ते साधन म्हणजे मोबाईल मध्ये सुद्धा विद्युत आणि चुंबक यांचा वापर केला जातो। पाहूयात आपण या पाठामध्ये काय दिले ते। सुरुवातीला मागील इयत्तेत आपण काय शिकलोय याचा आढावा घेऊया, थोडे आठवा। अणूमध्ये कोणकोणते घटक असतात? मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल की अणूमध्ये 3 प्रकारचे कण आढळतात आणि ते म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। त्यानंतर अणूमध्ये इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण असतात, तर प्रोटॉन हे धन प्रभारित कण असतात, हे आपल्याला माहिती आहे। त्याशिवाय या प्रोटॉन वरती असणारा धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनवर असणारा ऋण प्रभार एकमेकांना निष्प्रभ करतो आणि त्यामुळं एकंदरीत वस्तू ही विद्युत दृष्ट्या उदासीन असते। वस्तू उदासीन का असते? तर त्याच्यावरती प्रभार नसतो। खरं तर त्या वस्तूमध्ये धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असतात की जे प्रभार एकमेकांचा प्रभार रहित करतात आणि म्हणून वस्तू ही उदासीन असते। आपल्याला असं म्हणता येईल की तरीही त्यामध्ये अणू असल्यामुळे ऋणप्रभार आणि धनप्रभार हा असतोच। म्हणजे वस्तूच्या बाबतीत सांगायचं झालं की जरी वस्तूला प्रभार नाही आपण म्हणत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये धन आणि ऋणप्रभार हे असतातच। म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार हा भरपूर प्रमाणामध्ये असतो, उपलब्ध असतो, परंतु तो आपल्याला दिसत नाही किंवा पाहता येत नाही। काचेची कांडी रेशमी कापडावर जर आपण घासली तर काय होतं? त्याशिवाय वस्तू प्रभारित कशा होतात? स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात? चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते आणि हे जे स्थानांतरण होतं हा ऋणप्रभार असतो। काही उदाहरणं आपण यापूर्वी पाहिलेली आहेत। त्यानुसार चल ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं म्हणतात। आता आपण म्हणालो की एका वस्तूवरील प्रभार हा दुसऱ्या वस्तूवरती जातो, स्थानांतरित होतो, तर हा स्थानांतरित होणारा प्रभार म्हणजेच ऋणप्रभार असतो की ज्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो। हा ऋणप्रभार प्रवाही करता येईल का? ऋणप्रभार आहे पण त्याला गती कशी देता येईल? त्यासाठी थोडासा विचार करा। पाणी जसं उंचावरून खालील भागाकडे वाहतं, अगदी त्याप्रमाणे विद्युत प्रवाहाला प्रवाहीन बनवता येईल का किंवा प्रवाही बनवता येईल का? स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावं लागतं हे आपण शिकलोय, आपल्याला माहित आहे। अगदी त्याच पद्धतीनं विद्युत प्रवाह सुद्धा जर प्रवाहित करायचा झाला तर त्याला बल लागावं लागेल, बल लावावं लागेल किंवा त्याच्या पातळीमध्ये फरक असावा लागेल। एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा, विद्युत मिळते। पहा, इलेक्ट्रॉन असतात पण जेव्हा हे इलेक्ट्रॉन गतिमान होतील त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनला मिळालेल्या गतिमानतेमुळे जो प्रवाह निर्माण होईल त्यालाच आपण विद्युत प्रवाह असं म्हणतो। त्यानंतर आपण पाहणार आहोत की
धारा विद्युत म्हणजे काय? तर धारा विद्युत काही उदाहरणं दिलेत विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो. आपल्यापैकी काही मित्रांनी हे पाहिले असेल की आकाशातून वीज जमिनीवरती पडते, खूप मोठा प्रवाह असतो. तर कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडून जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहानं होते. आपल्याला माहित आहे की आपण डोळ्यानं पाहतो, ह्या संवेदना मेंदूकडे जातात आणि मग आपल्याला अर्थबोध होतो किंवा समोरचे चित्र, वस्तू, प्रतिमा दिसते. परंतु हे जे वहन होत आहे हे सुद्धा विद्युत प्रवाहानं होते. घरामध्ये सुद्धा तारांमधून किंवा विजेच्या बल्बमधून, उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा आपल्याला परिचय आहे. रेडिओच्या विद्युत घटांमधून म्हणजेच इलेक्ट्रिक सेलमधून, त्याचबरोबर मोटारीच्या बॅटरीमधून धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही प्रकारच्या कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. आपल्याला माहित आहे की रेडिओमध्ये आपण सेल वापरतो किंवा गाड्यांना बॅटरी असतात, आपल्या घरी असणाऱ्या इन्व्हर्टरमध्ये बॅटरी आहे. तर यामध्ये धन आणि ऋण प्रभारित कण असतात की ज्यांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो की ज्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्युत स्थितिक विभव. आता विभव आणि विद्युत स्थितिक या दोन शब्दांचं स्पष्टीकरण आपण पाहतो. याच्यामध्ये पाणी आणि द्रव पदार्थ उंच पातळीवरून खालील पातळीकडे वाहतात. आपल्याला माहित आहे की उंच टाकीमध्ये असलेलं पाणी खाली आणण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. आपोआप गुरुत्वाकर्षण बलानं ते खाली येतं आणि आपल्याला असं म्हणता येईल की उंचावरून द्रव पदार्थ हे खालच्या दिशेने प्रवाही होतात किंवा वाहतात. अगदी त्याचप्रमाणे उष्णता नेहमी हे जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती ही अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. जसं पाणी उंचावरून खाली येतं तसं विद्युत प्रभार सुद्धा म्हणजे धन प्रभार हा जास्त आणि तो ऋण प्रभाराकडे म्हणजे कमी पातळीकडे येतो. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असं म्हणतात. म्हणजे हा जो पातळीतला फरक आहे किंवा फरक असण्यामुळे वहन होतं यालाच आपण विद्युत स्थितिक विभव असं म्हणतो. नंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात, विभवांतर. धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातील फरक याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजेच विभवांतर हे आपल्याला माहित आहे. पहा, धबधब्याची उंची ही असते की ज्यामुळं उंचीवरून पाणी खाली पडतं. त्याशिवाय आता आपण उदाहरण पाहिलं वरती की उष्ण वस्तूंकडून उष्णता ही थंड वस्तूकडे प्रवाहित होते कारण तापमानातल्या फरकामुळं. तसं विभव जे आहे किंवा विद्युत प्रवाह जो आहे तो जास्त प्रभावाच्या पासून कमी प्रभाव असणाऱ्या भागाकडे त्याचं वहन होतं आणि हा जो फरक आहे जास्त पातळी आणि कमी पातळीचा फरक यालाच आपण काय म्हणतो, विभवांतर. म्हणजे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजेच विभवांतर असं आहे. यानंतर आपण मित्रांनो काही प्रयोग पाहणार आहोत. बाजूला आकृती दिसते, आपण सर्वांनी पहा. याच्यामध्ये 4A आकृती विद्युत परिपथ आहे आणि 4.1 A आणि A अशा दोन आकृत्या. या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. हा विद्युत परिपथ कसा तयार केलाय किंवा कसा जोडलाय आपण बघूया. तांब्याची जोडणी तार घेऊन आकृती 4.1A मध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथ तयार करा. म्हणजे तांब्याची तार, वायर आपल्याला माहित आहे, त्याचा उपयोग करून याच्यामध्ये जोडणी करायची आहे. बल्ब मधून विद्युत प्रवाह वाहत नाही असेच दिसते. या ठिकाणी हा बल्ब लागलेला नाही, प्रकाश बाहेर पडत नाही. तर हा प्रकाश बाहेर का पडत नाहीये, बल्ब का लागलेला नाही, अर्थात यातून विद्युत प्रवाह वाहत नाही. तर हा का वाहत नाही, आपल्यापैकी काही मित्रांच्या लक्षात आलं असेल की हा विद्युत परिपथ आणि इकडचा दुसरा विद्युत परिपथ आहे एक मोठा बदल आहे. तो कोणता, तर याच्यामध्ये बॅटरीचा उपयोग केलेला आहे. विद्युत घट वापरलाय की जो पहिल्या आकृतीमध्ये नाही. विद्युत घट नसल्यामुळं विद्युत धारेचं वहन यात होत नाही असं आपल्याला दिसतंय. आता याच परिपथामध्ये आकृती 4.1A म्हणजे खालच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजारात मिळणारा एक 1.5 व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडलाय. आपण पाहतो घड्याळाला आपल्या भिंतीवरच्या किंवा रेडिओला जे सेल वापरतो ती बॅटरी इथं जोडलेली आहे.
आता तारेमधून विद्युत प्रवाह वाहत आहे हे कसं कळतं आपल्याला? तर बल्ब लागतो त्याच्यावरून लक्षात येत आहे। विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात। पहा मित्रांनो, इथं काय घडतंय, आपण जे घट जोडलेला आहे याच्या विभवाच्या पातळीमध्ये फरक आहे आणि साहजिकच हे जास्त पातळीकडून इलेक्ट्रॉनचं वहन सुरू होतं आणि या परिपथामधून विद्युतधारा कमी पातळीकडे यायला लागते। ते विद्युत घटाच्या आपण म्हणालो की विद्युत घटाच्या दोन टोकामध्ये विभवांतरामुळे ताऱ्यातील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात आणि हे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित कण विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात। सांकेतिक विद्युत प्रवाह मात्र उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीमध्ये दाखवलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित आहेत आणि साहजिकच ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे तर ऋण टोकाकडून धन टोकाकडे आकर्षित होतील जातील। जरी इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋणाकडून धनाकडे होत असला, धन प्रभाराकडे होत असला तरी सुद्धा विद्युत प्रवाहाची दिशा मात्र धन टोकाकडून ऋण टोकाकडे आहे असं आपण मानतो। विद्युत परिपथ म्हणजे काय हे ते याच पाठात आपण पुढे आणखी पाहणार आहोत। आकृती 4.1 मध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर नाही म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही आपल्या लक्षात आलं। परिपथामध्ये विभवांतर परिपथात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्याबरोबर विद्युत प्रवाह वाहू लागतो। दोन्हीतला फरक आपल्या लक्षात आला असेल। पहिल्या आकृतीमध्ये विद्युत घट नाही म्हणून धारेचं वहन होत नाही, पण दुसऱ्या याच्यामध्ये मात्र विद्युत घट जोडल्यामुळे विद्युत धारेचं वहन बाहेर पडत आहे। परिपथात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो की जे आकृती 4.1 आ मध्ये दाखवले आहे। विभवांतराचे एकक हे SI पद्धतीमध्ये व्होल्ट असं आहे। आपण जे विभवांतर आहे असं म्हणतो याच्यामध्ये म्हणजे या धन आणि ऋण टोकामध्ये घटाच्या हे व्होल्ट मध्ये मोजलं जातं। याविषयी पुढील इयत्तेमध्ये आपण आणखी माहिती करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारायला पहा, विचार करा। एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा? विशिष्ट वेळात त्यात किती लिटर पाणी आलं हे यावरून आपल्याला काढता येईल। मात्र विद्युत प्रवाह कसा मोजणार? विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो। हे आता आपण पाहिलं, ज्याला विद्युत प्रवाह विद्युत धारा म्हणतो। तर ते काय ऋण प्रभारित विद्युत कण आहेत आणि त्यांचं वहन होतं, त्यातून विद्युत धारा वाहते। एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रभार म्हणतात। पहा, एखाद्या तारेमधून एका सेकंदामध्ये जेवढा विद्युत प्रभार वाहतो तो एका सेकंदामध्ये वाहणारा विद्युत प्रभार त्या प्रभाराला एक एकक विद्युत प्रभार असं म्हणतात आणि विद्युत प्रभाराचे SI एकक आहे कुलोम प्रति सेकंद। विद्युत प्रभाराचे SI एकक आहे कुलोम प्रति सेकंद, त्यालाच आपण एम्पियर असं म्हणतो। मात्र 1 एम्पियर म्हणजे किती? तर 1 एम्पियर म्हणजेच आपण त्याला इंग्रजी अक्षर A देतो, 1 A बरोबर 1 कुलोंब प्रति सेकंद। आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो किंवा संक्षिप्त मध्ये 1 एम्पियर बरोबर 1 C/S 1 कुलोंब प्रति सेकंद। विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे, म्हणजे विद्युत प्रवाह सांगण्यासाठी आपल्याला दिशेचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही, म्हणून याला आपण अदिश राशी म्हणतो की जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नाही। त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्युत घट आणि या विद्युत घटाची रचना। एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते। असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट। आपण माहिती पाहिली की परिपथामधून विद्युत धारा ही केव्हा वहन होतं तर ज्या वेळेला त्याच्यामध्ये विभवांतर असतं आणि हे विभवांतर निर्माण करण्याचं काम हा विद्युत घट करतो। विविध प्रकारचे विद्युत घट आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि हे विद्युत घट आपण अनेक ठिकाणी वापरतो। मनगटी घड्याळांमध्ये विद्युत घट वापरतो। त्यानंतर मगाशी बोलल्याप्रमाणे
भिंतीवरची घड्याळं असतील, रेडिओ असेल किंवा मोबाईलमध्ये सुद्धा या विद्युत घटांचा उपयोग केला जातो. अगदी पाणबुड्यांमध्ये सुद्धा यंत्रांमध्ये हे विद्युत घट वापरले जातात. विद्युत घटांपैकी सौर घट म्हणजे सोलार सेल याच्याबद्दल आपल्याला माहिती असेलच. काही सोलार सेलची उपकरणं सुद्धा मिळतात, काही खेळणी मिळतात, कॅल्क्युलेटर तुम्ही पाहिले असतील की ज्याच्यामध्ये सौर सेल वापरले जातात. विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य त्यांच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे होय. विद्युत घट ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला एक गोष्ट महत्वाची आहे, त्यांची जी दोन टोकं आहेत धन आणि ऋण अग्र आहेत त्यांच्या पातळीमध्ये फरक राखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा फरक असेल तरच ते घट काम करतात आणि विद्युत धारेचं वहन होईल. विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात हे आपण पुढे शिकणार आहोत. विद्युत घटांचे काही प्रकार हे हल्ली वापरामध्ये आहेत, आपण त्याबद्दल माहिती पाहूयात. आता यातला पहिला प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे कोरडा विद्युत घट. बाजूला एक आकृती दिली आहे, त्याच्या आधारे आपण माहिती घेऊया. कोरडा विद्युत घट रेडिओमध्ये किंवा आपल्या भिंतीवरच्या घड्याळामध्ये जे आपण सेल वापरतो त्याचंच नाव आहे कोरडा विद्युत घट किंवा ड्राय सेल. आपल्या रेडिओ संचामध्ये, भिंतीवरील घड्याळामध्ये, विजेरी म्हणजे बॅटरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसवलेले असतात. ते 3 ते 4 आकारामध्ये उपलब्ध असतात. आपण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की मोठ्या आकाराचे सेल किंवा छोट्या आकाराचे सेल आणि अगदी लहान पेजर सेल वगैरे ए साईज, AA, AAA या नावानं ते ओळखले जातात. कोरड्या विद्युत घटाची रचना नेमकी कशी असते तर आकृती 4.2 मध्ये आपण पाहणार आहोत. आकृती 4.2 मध्ये कोरडा विद्युत घट कसा आहे हे दाखवलेलं आहे. आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे, तुम्ही शक्य झाल्यास नक्की बघा. काय प्रयोग करायचा आहे तर एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घ्या, त्याचं बाहेरचं आवरण काढा, वरती पेपर किंवा प्लॅस्टिकचं कोटिंग असतं ते काढा आणि सावकाश फोडून आणि उघडून आत काय काय भाग आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. आता आपण जर या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा, याच्या बाहेरच्या बाजूला हे निळसर रंगाचं आवरण दिसतंय, त्याच्यानंतर आतल्या बाजूला पांढरट रंगाचा पडदा एक दिसतोय, हे जस्त या धातूचं आच्छादन आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूला संरक्षक असं कवच जे आहे, त्याच्यानंतर मॅंगनीज डायऑक्साईडचं द्रावण किंवा मिश्रण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मध्यभागी धन अग्र असणारा कार्बनचा रॉड याच्यामध्ये आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, या सेलच्या वरच्या बाजूला कार्बनला जोडलेला धन अग्र आहे, तर अगदी हे जस्ताचं जे आवरण आहे आता मी सांगितलं ना, याला जोडलेलं खालच्या बाजूला या सेलचं किंवा घटाचं ऋण अग्र आहे. आपण ज्या वेळेला हा सेल फोडू किंवा उघडू तर त्यामध्ये काय काय दिसेल पहा. त्याच्या आत एक पांढरट धातूचे आवरण दिसेल. आता आपण पाहिलं तर ते कुठल्या धातूचं आहे, जस्त किंवा झिंक या धातूचं हे आवरण आहे की जे बाहेरच्या बाजूला आहे. ठीक आहे, हेच घटाचं ऋण टोक आहे. आता आपण पाहिलं. आता हेही आवरण हलकेच फाडा. आपण एक एक आवरण तोडत आतल्या बाजून चाललोय. जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. या दोन आवरणांच्या मध्ये काय असतंय, विद्युत अपघटनी भरलेली असते. विद्युत अपघटनी म्हणजे नेमकं काय तर या विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन असतात आणि त्यांच्या मार्फतच विद्युतचं वहन होतं. ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड ZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड म्हणजेच NH4Cl. नीट लक्षात ठेवा, ही जी विद्युत अपघटनी भरली आहे याच्यामध्ये कोणती रसायन आहेत, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. आता हे कुठल्या स्वरूपात आहेत तर यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. हे जे झिंक क्लोराईड आहे आणि अमोनियम क्लोराईड आहे यांच्या मिश्रणाचा ओला लगदा असतो. असा ओला लगदा का भरतात तर घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटची कांडी असते. ग्राफाईट हे कार्बनचं अपरूप आहे, तर या ग्राफाईटची कांडी एक मध्यभागी असते. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल पहा, इथं मध्यभागी जे आहे तेच वरच्या बाजूला धन अग्र म्हणून जोडलेलं आहे. हेच घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भागात MnO2 म्हणजेच मॅंगनीज डायऑक्साईड असतं. या मॅंगनीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते.
या सर्व रासायनिक पदार्थांच्या आधारे रासायनिक अभिक्रिया होते आणि दोन्ही टोकांवरती विद्युत प्रभार तयार होतो आणि परिपथामधून विद्युत धारा वाहते. लक्षात येत आहे? विद्युत घटामध्ये दोन कोणत्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या तर त्याचं धन अग्र आणि त्याचं ऋण अग्र. या दोन अग्रांमध्ये विभवांतर निर्माण होतं. कशामुळं? रासायनिक अभिक्रियेमुळं, की जी रसायनं आतमध्ये भरलेली आहेत त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते आणि हा घट कार्य करतो. पुढील माहिती आपण पाहूयात. विद्युत घटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया ही मंदपणे चालते. पहा, ते खूप महत्वाचं आहे. हा घट जो आहे तो बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्याला वापरायचा आहे. तो जास्त दिवस चालावा, टिकावा म्हणून हा ओला लगदा वापरला जातो. म्हणून ही अभिक्रिया सावकाश होते, म्हणून हे सेल बराच काळ टिकतं. म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून आपल्याला मिळवता येत नाही. याच्यामध्ये हा ओलसर लगदा आहे, त्यामुळं जास्त विद्युत प्रवाह मिळत नाही, पण जास्त कालावधीपर्यंत आपल्याला मिळू शकतो. द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत त्यांची साठवण कालमर्यादा जो आहे ती जास्त असते, म्हणजे बऱ्याच काळापर्यंत ही टिकवता येतात. कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात, कारण आपण कोणत्याही स्थितीत त्यांचा वापर करू शकतो. उभे, आडवे किंवा अगदी तिरपे कसेही ते ठेवले तरी चालतात आणि चल साधनांमध्येही सहजपणे वापरता येतात. ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ज्या आपण हाताळतोय, घेऊन फिरतोय, त्यांच्यामध्ये उभे, आडवे, तिरपे झालं तरी अडचण होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असेल आपल्या घरी जे इन्व्हर्टर आहेत ते इन्व्हर्टरला बॅटरी वापरलेल्या असतात. तर याच्यात ऍसिड असं पाणी आपण म्हणतो, तर या ऍसिड पातळ असल्यामुळं त्या बॅटऱ्या आपण आडव्या किंवा तिरप्या ठेवू शकत नाही. पण ही मर्यादा या कोरड्या विद्युत घटांच्या बाबतीत नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचा विद्युत घट अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे लेड आम्ल विद्युत घट. कुठला विद्युत घट आहे? लेड आम्ल विद्युत घट. याला नाव का असं दिलंय तर याच्यामध्ये लेड आणि आम्ल यांचा उपयोग केलाय, नावानुसारच आहे. बाजूला आकृती दिली पहा, 4.3 लेड आम्ल विद्युत घट. काय काय दिसतंय तर याच्या बाहेरच्या बाजूला एक भांड आहे की ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल भरलेला आहे, H2SO4. त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन अग्र किंवा इलेक्ट्रोड आहेत. एक ऋण अग्र आहे आणि दुसरा जो आहे तो धन अग्र आहे. हा धन अग्र कशाचा वापरलाय तर लेड डायऑक्साईडचा आहे. आणि हा जो ऋण अग्र दुसरा दिसतोय तो कशाचा बनवलाय तर शिसेचा बनवलेला आहे. शिसे आणि लेड डायऑक्साईड. आणि आपल्याला असं लक्षात येईल की या दोन अग्रांमध्ये असणारं विभवांतर मोजण्यासाठी मध्ये व्होल्ट मापी जोडलेली आहे की ज्याच्या आधारे या दोन अग्रामध्ये असणारं विभवांतर आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, ही आकृतीमध्ये दिलेली रचना आपण अभ्यासूया. आकृतीमध्ये लेड आम्ल विद्युत घटाची रचना दाखवलेली आहे. आता याचं कार्य कसं चालतं त्याचं तत्व बघूया. या प्रकारचे घट हे विद्युत विमोचन म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की रेडिओ किंवा घड्याळाची बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर ते आपल्याला नवीन बसवावी लागते, त्याला चार्जिंग करता येत नाही. पण या लेड आम्ल विद्युत घटाचं वैशिष्ट्य असं की हे ज्या वेळेला विद्युत विमोचन होईल म्हणजे त्यातली विद्युत धारा संपेल त्यावेळेला परत आपण रिचार्ज करून ते परत वापरता येतात. आपल्याला माहित आहे की ज्या इन्व्हर्टरच्या बॅटरी आहेत त्यांना आपण चार्जिंग करतो, मोबाईलच्या बॅटऱ्या चार्ज करतो आणि परत वापरतो. लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे एक विद्युत अग्र असते आणि लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युत अग्र असते आणि विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये हे बुडवलेले असते. आता आकृतीमध्ये आपण ही पाहिली माहिती की विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये हे दोन्ही अग्र जे आहेत किंवा इलेक्ट्रोड जे आहेत ते बुडवलेले असतात. यामध्ये लेड ऑक्साईड या विद्युत अग्रावर धन प्रभार असतो तर लेड वरती विद्युत अग्रावरती ऋण प्रभार असतो. दोन्हींमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट इतके असते. आता मी तुम्हाला बोललो की या दोन अग्रामध्ये जे विभवांतर आहे हे साधारण किती असतं 2 व्होल्ट इतकं असतं. आणि आपण कशाच्या सहाय्याने मोजतो ते व्होल्ट मापीच्या सहाय्याने मोजतो. घटामधील पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातील भारामधून विद्युत प्रवाह वाहतो. आता विद्युत भारामधून म्हणजे काय तर बल्ब मधून हा विद्युत प्रवाह वाहतो.
हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता आपल्या विज्ञान विषयातील 4थ्या पाठाविषयीची माहिती पाहिली असेल। या भागामध्ये पूर्ण धड्यातील काही भाग आपण पाहिला। तुमच्या लक्षात असेलच की या पाठातील विद्युत धारा किंवा धारा विद्युत याविषयीची माहिती आपण पाहिली, व्याख्या पाहिली। त्यानंतर स्थितिक विभव पातळी, विभवांतर, त्यानंतर विद्युत घट, त्याची रचना, त्याची कार्य आणि त्याचबरोबर विद्युत घटाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण पाहिले। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि मला यावरती आधारित एक तुम्हाला उपक्रम द्यायचा आहे। मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहिलं की विद्युत परिपथाची रचना कशी असते। तर त्यासाठी मला असं वाटतंय की आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या टाकाऊ वस्तू असतील त्यातून तुम्ही काही साहित्य गोळा करा। काय लागेल बरं परिपथासाठी? एक बॅटरीचा छोटा बल्ब, काही वायरचे तुकडे आणि विद्युत घट, अर्थातच बॅटरीचा सेल। तुम्ही हे जमा करा आणि आपण ज्याप्रमाणे पुस्तकात माहिती घेतली त्याप्रमाणे परिपथ पूर्ण करा आणि तो बल्ब लागू करते पहा। त्याचबरोबर आणखी एक उपक्रम मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे, खूप तुम्हाला आवडेल। आपल्या या पाठामध्ये आपण कोरड्या विद्युत घटाची रचना पाहिली, त्याचे वेगवेगळे भाग, त्यांचं कार्य याविषयी माहिती घेतली। तर मला असं वाटतं की तुम्ही असा खराब झालेला किंवा निकामी कोरडा घट मिळवा, तो घट तुम्ही स्वतः फोडा आणि त्याच्या अंतररचनेचं निरीक्षण करा। आपण जे पाठात पुस्तकात पाहिलेली माहिती आहे आणि ऍक्च्युअली त्या घटामध्ये जे दिसणारे घटक आहेत यांच्यामध्ये साधर्म्य आहे का हे तपासा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे पाठामध्ये अभ्यासलंय आणि जे प्रत्यक्ष पाहिलंय याचा एक सुंदर चार्ट तयार करा। पुस्तकातली आकृती बघून तुम्ही काढलं तरी चालेल, त्याच्या भागांना नावं द्या, रंगीत पेन्सिल खडूचा वापर तुम्ही करू शकता आणि हा तयार केलेला चार्ट आपण जिथं अभ्यासाला बसतो तिथं छानपैकी चिटकवा। मला वाटतं तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल आणि पुढील भागासाठी आपण